गावाकडच्या बहुसंख्य मुलींना असं वाटतं की आपलं लग्न एखाद्या भरपूर पगार असलेल्या नोकरदाराशी व्हावं आणि तो शहरातील असावा। कोकणच्या अशाच एका गावातील मुलीची आणि मुंबईमध्ये कंपनीत कामावर असलेल्या नोकरदार मुलाची गोष्ट म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला। वेंगुर्ला म्हटलं की येथील निसर्ग सौंदर्य, अफाट समुद्रकिनारा आणि कोकणची आंबट गोड अशी संमिश्र स्वभावाची माणसं आठवतात। आता सगळ्याच मुलींना मुंबईचा मुलगा नवरा पाहिजे, पण मुंबईची किंवा एखाद्या मोठ्या शहरातील मुलींना मात्र गावाकडचा नवरा नकोय। मग गावाकडच्या त्याही आपल्या कोकणातल्या मुलांनी काय करायचं बरं? लग्नाला मुलीच मिळत नाही तर गावी लग्नाळू मुलांनी मीटिंग घेऊन किंवा बंड आंदोलने करून सरकार थोडी यांची मदत करणार आहे? मुलींनाच गावाकडचं सासर नकोय। अशा परिस्थितीत गावाकडची लग्नाळू मुलं राहिली ना तशीच मोकळी बिन लग्नाची। आता गावाकडच्या मुलींना मात्र शहरातले मुलं पाहिजेत। मग काय, वेंगुर्ल्याच्या मुलीने पण केला की लग्न करीन तर मुंबईच्या मुलाशीच। शेवटी गावातीलच पण मुंबईत काम करणारा मुलगा तिच्यासाठी पाहतात आणि लग्न होतं। मुंबईच्या मुलाबरोबर आपलं लग्न होणार आहे म्हटल्यावर मायावी नगरी, तेथील सिटी लाईफ, लोकांचं चकाचक दिसणं, गगनचुंबी इमारतीतील राहणं, मॉल संस्कृती, सिनेमा, नाटक, व्यापार, उद्योग, एकंदरीत काय तर मुंबईची लाईफस्टाईल जगण्याचे तिचे स्वप्न साकार होऊ लागलं। पण तेवढ्या अनुभवातून मुंबईचा नवरा करणाऱ्या मुलीचा असा काही निर्णय होतो की तो पाहण्यासाठी आपल्याला कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा पाहावा लागणार आहे। सिनेमाचा टीजर रिलीज झाला, ते पाहून हे सगळं मला जाणवतं म्हणून आपल्या समोर मांडलेलं आहे। आता सिनेमाचं नावच कुर्ला टू वेंगुर्ला आहे म्हटल्यावर यात काय काय पाहायला मिळणार आहे याचा अंदाज रसिक प्रेक्षकांना आलाच असेल। तरीही माझी उत्सुकता अशी आहे की आपल्या वेंगुर्ला परिसरातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जल आणि भूमीचं दर्शन तर घडणारच आहे। शिवाय कोकणच्या माणसांच्या कोपरखळ्या, शाब्दिक कोट्या, धम्माल विनोद, गावकी भावकीचा भांडण तंटा, लेकी बाळींच्या लग्नाच्या वेळी उडालेले धमाल, एकंदरीत वरुण फणसासारखा काटेरी पण आतून गोड मऊ असणारा कोकणी माणसाचा खळ्ळ खटाक विनोदी स्वभाव धर्म पडद्यावर पाहायला मिळणार आहे। शिवाय कामधंद्यासाठी, नोकरी चाकरीसाठी कोकण टू मुंबई असा इतिहास असलेल्या आणि तसाच पायंडा पाडून सवयीचा भाग असलेल्या कोकणवासियाचा असा काय एक प्रवास सुरू झाला तो म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला। तोच गमतीशीर आणि भावस्पर्शी, विनोदी पण प्रबोधनपर असलेला सिनेमा येत्या 19 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय। आपल्या परिसरातील जवळ असलेल्या थिएटरमध्ये जाऊन कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा पाहावाच लागेल। मराठी सिनेमा आपण मराठी माणसांनी पाहायचा नाही म्हटल्यावर तो कुणी पाहायचा? तर तो कुणीही पाहावा, पण आधी मराठी माणसाने तर पाहावा। तर मग महाराष्ट्रातील बहुरंगी मराठी भाषेतील कोकणी तडका पाहण्याची इच्छा सिगेला पोचलेली आहे, ते म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाचा टीजर पाहून। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। सिनेमा क्षेत्रातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आणि सबस्क्राईब करा द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन।